जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। श्री स्वामी समर्थ। बाळा, तुझ्या आयुष्यातील सुंदर प्रवास आत्ता सुरू झाला आहे। माझा हा संदेश तू लक्षपूर्वक ऐक। तुला तुझे उत्तर मिळेल। ज्या दिवसाची तू वाट बघत आहेस तो दिवस आत्ता आलं आहे। देवाने तुझ्या प्रश्नाचे उत्तर पाठवलेलं आहे। बाळा, परिस्थितीने खचला आहेस, पण माझ्या योजना तुझ्यासाठी तयार आहे। माणसांना नाही तर देवाला छान वाटेल असं राहा, बाकी सगळं तुझ्या मनासारखं होईल। बाळा, मोठी इच्छा तुझी पूर्ण होणार आहे। भयंकर दुःख, कर्ज, गरिबी या सर्व आता जळून राख होणार आहेत। तू खूप सहन केलं, पण आता नाही। हा व्हिडिओ समोर येताच तू एकदा ऐकून घे। ज्यांनी तुला रडवलं आहे त्यांनाही शिक्षा होणार आहे। देव सर्वाचा हिशोब ठेवतो। तू हार मानू नको। दुःखातून मार्ग निघतोस। फक्त विश्वासाने तू ऐक। तुझ्या मनातील 100% इच्छा मी पूर्ण करणार आहे। हा विश्वास स्वामीवरती असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। बाळा, स्वतःची किंमत वाढवायची असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। लोकांनी तुम्हाला 4 चौकामध्ये नोटीस करावं असं जर वाटत असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत। त्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळीच इमेज तयार होईल। त्यामुळे हा संदेश तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत ऐका। स्वतःचा आदर तुम्ही सर्वात प्रथम केलं पाहिजे। तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर लोकसुद्धा करणार नाहीत। स्वतःमध्ये बदल करा। स्वतः पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, आपले राहणीमान सुधारा। आपण इतरांपेक्षा वेगळं तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो। म्हणून राहणीमान आपलं अतिशय चांगलं असलं पाहिजे। गबाळ्यासारखं तुम्ही राहू नका। कितीही प्रेम असलं, कितीही जवळची व्यक्ती असली तरी एकापेक्षा 2 कॉल खूप झाले। 2 पेक्षा जास्त कॉल तुम्ही करू नका। प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत तुम्ही घेऊ नका। कुठल्याही लहानसहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा। यामुळे ती व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागते। थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्यालाही वाटते आणि तो तुमचा आदर करतो। होय बाळा, स्वतःची इमेज स्वतःच राखून ठेवायला पाहिजे। तुमचे सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका। तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल आणि त्या दुसऱ्याजवळ शेअर करत गेला तर समोरच्याला वाटतं की काय याचं रोज तेच ते असतं। म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, सुखामध्ये सगळं आपल्या सोबतीला असतात, दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसते। दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच त्याचा सामना करावा लागतो। म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटप करण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून ताठ मानेने जग। यामुळे लोक तुमची आपोआप इज्जत करायला लागतील आणि तुम्हालाही आत्मसन्मानाने जगता येईल। सध्याचे जग हे कामापुरता मामा झालेलं आहे। अतिशय स्वार्थी, कोणीही गरजेशिवाय आपल्याला बोलत नाही। म्हणून आपली वागणूक अशी पाहिजे, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढं काम असेल तेवढं त्याच्या संपर्कात राहायचं। रिकामं तासनतास गप्पा मारत बसू नये। जेवढी आपली जवळकी वाढते तेवढी आपली किंमत कमी होते। काम असेल तरच इतरांजवळ जायचे। इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन आपल्यामध्ये काय कमी आहे यावरती लक्ष केंद्रित करायचं। अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच व्हॅल्यू देतो, महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक होते। कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात। स्वतःचं मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून थोडं अंतर ठेवा। आपण कोणाला किती किंमत देतो
याची नेहमी काळजी घ्या, म्हणजे आपल्याला सुद्धा महत्त्व मिळत असते. कधीही तुम्ही लोकांचा स्वभाव ओळखायला शिका. काही वेळ आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहज आपलं मन मोकळेपणाने वागत असतो, परंतु याच्या समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो. कोणाशी जवळीकता निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून त्याच्याशी वागावे. जसे एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला आणि मी त्याच्याशी भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन सुद्धा घेता येतो. कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्यावे, कारण वेळ प्रत्येकाची येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देत असते. त्यामुळे काही गोष्टी वेळेवरती भगवंतावरती सोपवून द्या. सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहा. जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचे असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असे तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट तुम्ही कायमच लक्षात ठेवले पाहिजे. कोण काय करतो, कशासाठी करतो, कोणासाठी करते याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुम्ही जर या सगळ्या गोष्टीपासून जितका स्वतःला लांब ठेवाल तितके तुम्ही जास्त आनंदी राहाल. दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत फिरू नका. लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काही एक इंटरेस्ट नाही, त्यामुळे मोजक्या गोष्टी इतरांसोबत शेअर करा. बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवा. गरजेपेक्षा जास्त बोलणे टाळा. आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोला. जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात, म्हणून बोलताना जेवढे गरजेचं आहे तेवढेच बोला. त्यामुळे लोकांमध्ये आपले इम्प्रेशन पडतं आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात. एक चांगलं व्यक्ती व्हायला आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा. आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते. दुसऱ्यावर ते अवलंबून राहू नका. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे, म्हणूनच तो कमजोर आहे. त्याला त्रास आहे, दुःख आहे. स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा अभिमान राखा. माझ्या प्रेमळ मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो. माझे हे विचार आवडत असतील आणि पटतही असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन हे जागृत होत असतं आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार बनत असता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.